विद्यार्थी मित्र हो नमस्ते. माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील समसंबंध शब्दसंग्रह भाग 1 इयत्ता 5वी त्याच पद्धतीनं इयत्ता 8वी शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे इतर सर्व शालेय स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयोगी असलेले काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सर्व वर्गांच्या इयत्तांना तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडतील. समसंबंध या घटकामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या व संख्या हे उपघटक येतात. या व्हिडिओमध्ये आपण शब्दसंग्रह या उपघटकावर काही प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नामध्ये 3 पदे दिलेली असतात. यातील 2 पदामध्ये संबंध असतो. तो अशा प्रकारे 2 टिंब देऊन चिन्हाने दर्शवला जातो. हा संबंध शोधायचा आहे आपण, आणि संबंध शोधून तिसऱ्या पदाशी अगदी तसा संबंध असणारा पर्याय आपण या व्हिडिओमधून दिलेल्या प्रश्नातून आपण ओळखायचा आहे. तर चला पाहूया आजचे प्रश्न. प्रश्न सर्व प्रश्नासाठी लागू आहेत. पुढे दिलेले प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये विशिष्ट संबंध आहे. अगदी तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा पर्याय निवडा. काही या ठिकाणी आपण प्रश्न पाहणार आहोत. सुरू करूया. पहिला प्रश्न, कष्टाळू, आळशी तर शांत याला कोणता पर्याय येईल या ठिकाणी आपण शोधायचा आहे. शांतसाठी पहिला पर्याय आहे सद्गुणी, दुसरा पर्याय आहे भित्रा, तिसरा पर्याय आहे नम्र आणि चौथा पर्याय आहे रागीट. तर या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहेत कष्टाळू, आळशी, त्याच पद्धतीनं शांत आणि रागीट, त्याच्यामुळं चौथा पर्याय उत्तर येतो याचं. प्रश्न क्रमांक 2, गोवा पणजी तर आसाम डॅश डॅश काय? पहिला पर्याय रांची, दुसरा पर्याय दिसपूर, तिसरा पर्याय भोपाळ, चौथा पर्याय गंगटोक. आपण अंदाज लावलेलाच असेल. गोव्याची राजधानी आहे पणजी, तसंच आसामची राजधानी दिसपूर, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे साखर गोड तर आवळा. पहिला पर्याय तुरट, दुसरा पर्याय आंबट, तिसरा पर्याय खारट आणि चौथा पर्याय कडू. आपल्याला उत्तर ओळखायला आलेलं आहे. साखर चवीला गोड असते आणि आवळा चवीला तुरट, म्हणून पहिला पर्याय उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक 4, वडील, आई तसं पुरुष याला जुळणारा शब्द आपण शोधायचा आहे. पहिला पर्याय ताई, दुसरा पर्याय माणूस, तिसरा पर्याय स्त्री आणि चौथा पर्याय पत्नी. तर पहा, पुरुष, स्त्री हा या ठिकाणी शब्द पर्याय येतोय. प्रश्न 5, आकाश निळा तर टोमॅटो. पहिला पर्याय पिवळा, दुसरा पर्याय तांबडा, तिसरा पर्याय जांभळा, चौथा पर्याय काळा. हेही उत्तर आपण निश्चितपणे ओळखलेलं आहे. टोमॅटो तांबडा रंग आहेत, आकाश निळा, टोमॅटो तांबडा. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, शेळी, करडू तर वाघ. पहिला पर्याय शिंगरू, दुसरा पर्याय छावा, तिसरा पर्याय बछडा, चौथा पर्याय कोकरू. पिलांची नाव आहेत या ठिकाणी. शेळीचं करडू, त्याच पद्धतीनं वाघाचं जे आहे तो बछडा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 7, कप, कान तर सुई. पहिला पर्याय नाक, दुसरा पर्याय डोळा, तिसरा पर्याय तोंड, चौथा पर्याय दात.
तर पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाक. तर चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. परिवलन दिवस तर परिभ्रमण. पहिला पर्याय महिना, दुसरा पर्याय दिवस, तिसरा पर्याय रात्र आणि चौथा पर्याय वर्ष. पहा, पृथ्वीचं परिवलन होण्यासाठी 1 दिवस लागतो आणि पृथ्वीचा जो परिभ्रमण काळ असतो तो परिभ्रमणाचा काळ पूर्ण होण्यास 1 वर्ष लागतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया. साडी येवला तर चादर. पहिला पर्याय पुणे, दुसरा पर्याय कोल्हापूर, तिसरा पर्याय विजापूर आणि चौथा पर्याय आहे सोलापूर. साडीसाठी येवला प्रसिद्ध आहे तर चादरीसाठी सोलापूर शहर प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 10वा. बैसाखी पंजाब तर ओणम. पहिला पर्याय गोवा, दुसरा पर्याय केरळ, तिसरा पर्याय कर्नाटक, चौथा पर्याय तामिळनाडू. बैसाखी हा पंजाब राज्यात साजरा होणारा सण आहे तर ओणम हा सण केरळ राज्यात साजरा होतो. प्रश्न क्रमांक 11. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर तर लीळाचरित्र. पर्याय 1 नामदेव, दुसरा पर्याय तुकाराम, तिसरा पर्याय चक्रधर आणि चौथा पर्याय एकनाथ. ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांनी लिहिली तर लीळाचरित्र हे कोणी लिहिलं आपण पाहायचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. चक्रधर स्वामींनी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रेडा रेकणे तर हत्ती. भुंकणे, चित्कारणे, गुरगुरणे आणि खिंकाळणे आवाजाचे प्रकार आहेत. हे आवाजातून आपण निवडायचं आहे. रेड्याच्या ओरडण्याला रेकणं म्हणतात, तसंच हत्तीचा जो आवाज आहे हत्तीच्या ओरडण्याला सुद्धा चित्कारणं म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 13वा. टेलिफोन दूरध्वनी तर टीव्ही. पर्याय क्रमांक 1 दूरचित्रवाणी, दुसरा पर्याय दूरवाणी, तिसरा पर्याय आकाशवाणी, चौथा पर्याय टेलिव्हिजन. टेलिफोन या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द आहे दूरध्वनी आणि टीव्ही साठी आहे दूरचित्रवाणी, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 14. शंका खात्री तर आळणी. पहिला पर्याय पळणी, दुसरा पर्याय पौष्टिक, तिसरा पर्याय खारट, चौथा पर्याय आंबट. शंका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे खात्री आणि अळणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे खारट. प्रश्न 15वा. साप्ताहिक आठवडा तर दैनिक. पहिला पर्याय दशक, दुसरा पर्याय वर्ष, तिसरा पर्याय महिना, चौथा पर्याय दिवस. तर पहा, साप्ताहिक हे आठवड्यातून प्रसिद्ध होतं आणि दैनिक हे दररोज प्रसिद्ध होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 दिवस हे याचं उत्तर आहे. प्रश्न 16वा. नागपूर संत्री रत्नागिरी. पहिला पर्याय आंबे, दुसरा पर्याय पेरू, तिसरा पर्याय द्राक्षे, चौथा पर्याय सीताफळ. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत तर रत्नागिरीचं काय प्रसिद्ध आहे? 4 पर्यायापैकी आपण शोधायचं आहे. बरोबर पहिला पर्याय उत्तर आहे याचं रत्नागिरी आंबे. प्रश्न 17वा. भाकऱ्या चळत तर चाव्या. पहिला पर्याय ढीग, दुसरा पर्याय रास, तिसरा पर्याय कुलूप आणि चौथा पर्याय जुडगा. तर पहा, चाव्या जुडगा समूहदर्शक शब्द आहेत. प्रश्न 18वा. मेंढी लोकर तर शेळी. पहिला पर्याय ताग,
दुसरा पर्याय लेंडी खत, तिसरा पर्याय शेणखत, चौथा पर्याय सूत. मेंढी पासून आपल्याला लोकर मिळतं, तर शेळीपासून खालील पर्यायातील आपल्याला काय मिळतं ते आपण या ठिकाणी शोधायचं आहे. शेळीपासून आपल्याला पर्याय क्रमांक 2 लेंडी खत हे याचं उत्तर आहे. प्रश्न 19वा. त्र्यंबकेश्वर नाशिक तर पैठण. पहिला पर्याय अहमदनगर, दुसरा पर्याय नागपूर, तिसरा पर्याय औरंगाबाद, चौथा पर्याय पुणे. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यात आहे, पैठण औरंगाबाद जिल्ह्यात आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 20वा. भाऊ नाम तर आम्ही. पहिला पर्याय सर्वनाम, दुसरा पर्याय प्रत्यय, तिसरा पर्याय क्रियापद आणि चौथा पर्याय विशेषण. भाऊ नाम आहे आणि आम्ही जे आहे ते या ठिकाणी सर्वनाम आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 21वा. कुंभार चाक तर चित्रकार. पहिला पर्याय लेखनी, दुसरा पर्याय छिन्नी, तिसरा पर्याय कुंचला, चौथा पर्याय चित्र. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुंचला. प्रश्न 22वा. काळोख तिमिर तर भुंगा. पहिला पर्याय आहे कीटक, दुसरा पर्याय आहे दंश, तिसरा पर्याय आहे मधमाशी, चौथा पर्याय आहे भ्रमर. या ठिकाणी समानार्थी शब्द दिलेले आहेत. काळोख तिमिर तर भुंगा भ्रमर. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23वा. विमान पायलट तर रेल्वे. पहिला पर्याय सारथी, दुसरा पर्याय मोटरमन, तिसरा पर्याय ड्रायव्हर आणि चौथा पर्याय कॅप्टन. तर विमानाचा चालक जो असतो त्याला आपण पायलट म्हणतो आणि रेल्वेच्या चालकाला आपण मोटरमन म्हणतो, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राष्ट्रपती देश तर राज्यपाल. पर्याय क्रमांक 1 राज्य, दुसरा पर्याय गाव, तिसरा पर्याय प्रांत, चौथा पर्याय शहर. राष्ट्रपती हा देशाचा घटनात्मक प्रमुख असतो, तर राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो, यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राज्य. 25वा प्रश्न. भोपळा फळभाजी तर कोबी. पहिला पर्याय पालेभाजी, दुसरा पर्याय तृणधान्य, तिसरा पर्याय कडधान्य आणि चौथा पर्याय कंद. तर पहा, भोपळा फळभाजी आहे तर कोबी यातील पालेभाजी आहे. पहिला पर्याय याचं उत्तर आहे. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.